मुर्द्यानं तुमच्या भाजनाने माझ्या नवऱ्यानं मला किती मारले माहितीये का? तुम्हाला काय लाज शरम आहे का नाही? किती बोलावं तुम्हाला? जिकडं जाईन तिकडं भाजन, जिकडं जाईन तिकडं भाजन, जिकडं जाईन तिकडं भाजन. या भाजनाने माझ्या नवऱ्यानं माझ्या पाठीचं खोबरं केलंय, खोबरं. मी म्हणते आता मला नांदायचंच नाही. काय म्हणते? नाही नांदायचं मला. नको. काय झालं बाई एवढं? नको 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 बाई, पण का नको म्हणते तू? हा नवरा नको ग बाई, मला दादरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादरा. अगं ए नवरा नको ग बाई, मला दादरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादरा नको ग बाई, हो नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, हो नवरा नको ग बाई, मला दादरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादरा नको ग बाई, हो नवरा नको ग बाई, मला दादरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादरा नको ग बाई. मुर्द्यांनो, काय सांगायचं? आई बापाची इज्जत राखायची म्हणून मी तिथं नांदते, नाही तर नांदायची लायकी नाही राहिली मला तिथं. तुला काय सांगायचं? किती वाटत. ओगे ओगे बाई, असा भेटायचा नाही परत तुला. अगर काय भेटायचं नाही मुर्द्या, कसं दिवस काढते माझं मला माहिती. त्या आई बापाने माझ्या आयुष्याचं वाटुळं केलंय. आई बापानं बरं नाही केलं मला, या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बापानं बरं नाही केलं मला, या म्हाताऱ्या नवऱ्याला दिले. आई बापानं बरं नाही केलं मला, या म्हाताऱ्या नवऱ्याला. आई बापानं बरं नाही केलं मला, या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बापानं बरं नाही केलं मला, या दारुड्या नवऱ्याला दिलं. आई बापानं बरं नाही केलं मला, या दारुड्या नवऱ्याला दिले. आई बापानं बरं नाही केलं मला, या दारुड्या नवऱ्याला दिलं. आई बापानं बरं नाही केलं मला, या दारुड्या नवऱ्याला दिलं. मला दारुड्या नवऱ्याला दिलं. मला दारुड्या नवऱ्याला दिलं. मला दारुड्या नवऱ्याला दिलं. आई बापानं बरं नाही केलं मला, या दारुड्या नवऱ्याला दिलं. आई बापानं बरं नाही केलं मला, या दारुड्या नवऱ्याला दिलं. आई बापानं बरं नाही केलं मला, या दारुड्या नवऱ्याला दिलं. आई बापानं बरं नाही केलं मला. जाऊ द्या, दारुड्या असू द्या, गांजड्या असू द्या, नाही तर जुगारी असू द्या, पण आईबापाने दिलंय म्हणजे मला तिथं नांदलंच पाहिजे. आता काय करायचं हो? आता लोकांची घरं पाहिली. मी पुण्यात पहिल्यांदाच आले बाई. पुण्यामध्ये आले त्या चांदणी चौकातून काय बाई, पुलाच्या वरून गाड्या, पुलाच्या खालून गाड्या, आणि आतमध्ये आल्यानंतर घरावर घर, घरावर घर, घरावर घर, घरावर, सगळी घरावर घरच पाहायला मिळाली मला. असं तुला भेटलं असतं का बघ? बाया मी कधी पाहिलंच नाही. आता कशी आली जागेवर? अगं बाई आले जागे, पण ती त्याच्याकडे कुठं राहायला घर येतावा. आता म्हणते घरावर घर. अगं पण घर. अरे बाबा, पण ती दुसऱ्याची घरं होती. त्याचंच घर आहे बाई. नाही नाही, त्याचं घर कसं आहे माहितीये का तुला? सांग बरं कसं आहे ते. मोडकेत घर तुटकेत चप्पा, आग मोडकेत घर तुटकेत छप्पर, अन देवाला देवघर नाही. ए बाई, काही नको सांगू तू आता. मोडक घर, तुटक, छप्पर, देवाला देव घर नाही असं एक तरी घर आहे का? मला एक सांग बाबा, आता हे शरीर कसं आहे? शरीराला 9 जागी ठिगळं आहेत, 9 जागी दरवाजे आहेत त्याला. हे शरीर मोडकं आहे, 3.5 हाताचा देह आहे, पण त्या देहामध्ये जर देवाचं नाव नसेल तर हे शरीर काय कामाचं? बरोबर आहे. म्हणून म्हणते नवरा नको ग बाय, मला दादला नको ग बाय, नवरा नको ग बाय, मला दादला नको ग बाय, नवरा नको ग बाय, मला दादला नको ग बाय, नवरा नको ग बाय, मला दादला नको, नवरा नको ग बाय, मला दादला नको ग बाय, नवरा नको ग बाय, मला दादला नको ग बाय.
नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई हो नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई हो नवरा नको ग बाई बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई किती वेळा सांगायचं तुला नवरा नको म्हणून नका काय राहायला कर नसाना अंगावरती तर निदान कपडा नको का मला काय बाई काल तुझ्या घरी आलो होतो मी माझ्या घरी अको कपाट भरलं साड्याने तुझा नवरा तर म्हणला ते मुक्ताजीच्या घरी गेलते तिच्याकडनं आणल्यात त्या साड्या हा आमची मुक्ताबाई बोरकर माहितीये का बरोबर आहे पण ती तो म्हणजे माझ्या बाचेला साड्या नाही जाऊ दे तिच्याकडनं आणल्यात पण तुला 5,000चा शालू घातला ना नवरा आता तुला साडी उचकटून दाखवू का फाटलेली तेव्हा कळेल तुला किती फाटलेलं आहे संसार हा फाटका आहे की नाही संसार दुःख मुळच उकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ म्हणून या कापडासाठी या चमडं झाकण्यासाठी या शरीराची स्किन झाकण्यासाठी आपण किती तळमळ करतोय काय करतोय आपण फाटकेचं लुगडं फाटकेचं लुगडं तुटकीच चोळी अगं बाई फाटकेचं लुगडं तुटकीचं चोळी आणि शिवायला द्वारा नाही आणि मी काही शिवण्याजोगी नाही होय अगं बाई नसल द्वारा तर नसल मशीन तर असेल ना म्हणून तर म्हणते नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई नवरात्राचे उपास आहेत पण त्या भाज्या पाहिल्या की तोंडाला पाणी येते काय करावं बाई आणि नवऱ्याकडे तर काही खायला मिळत नाही काय खोटं बोलती हा मग श्रीरामभाऊच्या घरी गेले होते मी किती भाज्या होत्या तिथं पाहिली भाजी मग किती वर्षानं पाहिली मुक्ताबाई किती वर्षानं भाजी पाहिली मी ती आंबाड्याची भाजी पाहायला मिळते का आता आंबाळाच कुणला माहित नाही तर भाजी काय करायची हा मग मी सांगते ऐक की मूर्द्या मला 12 महिने तेच खायला मिळते आंबाड्याची भाजी जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी काय जोंधळा राहिलाय का बाई कुठं आता तोंडाला पाणी सुटलं वाटतं मूर्द्या तुझ्या आहे की नाही जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धार नाही सुरतीचं मोती गुळदार सोनं राजात लेणं नाही एका जनार्दनी समरस झाले तो रस येते नाही म्हणून म्हणते काय म्हणती अरे ला ला ली ला 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 ला
घरी येणार आहे. नवरा कसा बी असू द्या, काय करायचं, पण देवीचा ताटमाट केला पाहिजे. सडा रांगोळीचा केला मी ग थाट, मध मध बाई मांडी लागत. आणि मग कसं त्या नवऱ्याबरोबर वागायचं नाही. मी आता देवीला नवस करतो, कारण त्या नवऱ्याने त्रास दिलाय तर दिलाय, त्या सासूनी त्रास दिलाय, त्या नंदनी त्रास दिलाय, त्या जावानी त्रास दिलाय, त्या धीर सगळ्यांनी मला त्रास दिलाय. आता मी सगळ्यांचं वाटोळच करते, नवस करते. आंबाबाई तुला मी करीते नवसू, आंबाबाई तुला मी करीते नवसू, आंबाबाई तुला आंबाबाई तुला आंबाबाई तुला मी करीते नवसू, आंबाबाई तुला मी करीते नवसू, आंबाबाई तुला मरुदे रे सासू आंबाबाई, आंबाबाई ग मरुदे ग सासू आंबाबाई, हा मरुदे ग सासू आंबाबाई, आंबाबाई ग मरुदे ग सासू आंबाबाई. सासू गेल्यावर सासू गेल्यावर माझा तुटेन आसरा, मरुदे सासरा अंबाबाई, मरुदे सासरा अंबाबाई. सासरा गेल्यावर मला होईल आनंद, हे सासरा गेल्यावर ग मला होईल आनंद. मरुदे ननंद अंबाबाई ग अंबाबाई, मरुदे ननंद अंबाबाई. हे ननंद गेल्यावर ग माझी जाईल किरकिर, हे ननंद गेल्यावर ग माझी जाईल किरकिरण. माझ्यात मरुदे चौघे धीर अंबाबाई ग, मरुदे चौघे धीर अंबाबाई. हे तीर गेल्यावर अग तीर गेल्यावर मी करील हेवा देवान माझ्या मरुदे चौघी जावा. आंबाबाई तुला मी करीते नवसू, आंबाबाई तुला मी करीते नवसू, आंबाबाई तुला अग आंबाबाई तुला मी करीते नवसू, आंबाबाई तुला मी करीते नवसू, आंबाबाई तुला मी करीते